नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण आपल्या शेतात आलो आहोत ताज्या वालाच्या शेंगा तोडायला। वालाच्या शेंगांची भाजी चविष्ट लागते, पण खरी गंमत असते ही शेंगा निवडण्यात आणि त्याचे दाणे काढण्यात। बघा, ह्या कोवळ्या शेंगा छान हिरव्या, ताज्या आणि भरगच्च दाण्यांनी भरलेल्या। गावाकडं अशी शेंगा हाताने तोडून निवडून आणि बाजरीच्या भाकरीसोबत चपाती बरोबर खायचा आनंद काही वेगळाच असतो ना। ही शेंग दुमटून बघा, जर सहज मोडली तर ती कवळी आहे आणि भाजीला अगदी परफेक्ट असते। ज्या शेंगा फार कडक असतील त्या आपण बाजूला ठेवायच्या, त्याचे दाणे काढून वाळवून आपण त्या वालाच्या कालवणासाठी वापरू शकतो। आणि कवळ्या कवळ्या शेंगा आपण ह्या भाजीसाठी वापरणार आहोत। आपण आता ह्या वालाच्या शेंगा निवडून घेणार आहोत। आपण ह्या शेंगा हळूहळू हाताने शेंग दुपटून ती शेंग दोन्हीसाठी साईडने आपण निवडून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळ्या शेंगा ह्या निवडून घेणार आहोत। आता मी कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करत आहे। यामध्ये आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहोत। आपली जिरे आणि मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये लाल मिरची ॲड करणार आहोत, कांदा लसूण मसाला ॲड करणार आहोत। इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची, अर्धा चमचा हळद ॲड केली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड केलेली आहे। आता आपण ह्यामध्ये आपल्या ह्या वालाच्या शेंगा टाकणार आहोत। याला चांगलं परतून घेणार आहोत। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड करत आहे। त्याला आपण आता परत चांगलं परतून घेणार आहोत आणि याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं आपण असं शिजवून घेणार आहोत। वाफेवर ह्या शेंगा पटकन शिजल्या जातात। तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या शेंगा आता शिजत आलेल्या आहेत। अशा प्रकारे आपली ही पारंपरिक गावरान पद्धतीने बनवलेली वालाच्या शेंगांची भाजी रेडी झाली आहे। तुम्ही कधी अशी भाजी बनवली आहेत का? तुमच्या घरी वेगळी पद्धत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा। पुन्हा भेटूया एका नवीन गावरान रेसिपीसोबत। तोपर्यंत घरी बनवा। धन्यवाद।